आज मम्मी खायला आहे ना पालकची भाजी करणार आहे. नाही, पालकची पुरी. पालक भाजी. पालक पुरी. पालकची भाजी. पालक पुरी. पालकची भाजी. 2 मिनिटं चालू. इधर एक याच्यात पालक पुरी, एक याच्यात पालक भाजी. आणि जे येईन ते म्हणा घरात हं. हा. घे एक चिठ्ठी. पालक पुरी. यस यस. पालक पुरी. आज पालकपुरी बनवण्याचं ठरलं. मग मी येथे एक पालकाची जुडी घेतली, ती निवडून घेतली स्वच्छ. त्यानंतर त्यावरती माती असल्यामुळं व्यवस्थित ती पाण्याने धुवून घेतली. आता आपण ती व्यवस्थितपणे बारीक कट करून घेऊ आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यानंतर मी 7-8 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे घेतलेले आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊ. यात पाणी टाकण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी पेस्ट तयार झाली आहे. आता आपण गव्हाचं पीठ, जवळपास मी येथे 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन पीठ, यामुळे पुरी लवकर नरम पडत नाही. त्यानंतर मी इथे ओवा, तीळ घेतले. त्यानंतर हळद पावडर, मीठ घेऊन त्यावरती ते सर्व पेस्ट टाकली. आता आपण याला व्यवस्थितपणे घट्ट असं पीठ मळून घेऊ. आधी लगेच पाणी टाकू नका. नंतर जसं पाणी लागन त्याप्रमाणे पाणी घ्या आणि 15 मिनटं याला तसंच ठेवून द्या. आता या पिठाचे बारीक बारीक गोळे बनवून आता त्याच्या जाडसर अशा पुऱ्या मी येथे लाटून घेतल्या. सर्व पुऱ्या मी एक सोबतच लाटून घेतल्या, म्हणजे त्या तळायला व्यवस्थित पडतात. आता इथे मी तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेतलं आणि मोठ्या गॅसवरच पुरी तळायला टाकली आणि ते व्यवस्थितपणे लाल अशा होऊन दिल्या, म्हणजे त्या खायला पण एकदम कुरकुरीत लागतात. आणि तयार आहे आपली पालक पुरी. ती तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता. तो आपको बताना है कमेंट में इस फोटो में कितने सारे जानवर है. देखते हैं कौन कौन बता पाता है.